न्यू माहीम स्कूलच्या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट आता होणार आहे। इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले। स्ट्रक्चरल ऑडिट विरोधामध्ये आता सामाजिक कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। यावेळी घोषणाबाजी केली जाते। इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट आता करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। या ठिकाणी न्यू माहीम स्कूलच्या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे। यासाठी या विरोधामध्ये आता या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते एकवटलेले पाहायला मिळतात। घोषणाबाजी केली जाते। म्हणून त्यांनी मराठीत यूपीएससीची परीक्षा दिलेली आहे। त्यामुळे कोणीही आमच्या मराठीच्या प्रेमामध्ये अकारण तिथे फटी पाडण्याचा प्रयत्न करू नये। महानगरपालिकेचं काम काय आहे? आयुक्तांनी मला एकदा असं विचारलं की ही शाळा चालू राहिली आणि पडली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? माझा त्यांना उलटा प्रश्न असा होता जो मी त्यांना विचारलाय। तुम्ही त्यांना स्वतंत्रपणे माध्यमातले मित्र विचारू शकता की जर ही शाळा नीट राहिली आणि इथल्या अनेक मुलांची आणि त्यांच्या कुटुंबांची आयुष्य उद्ध्वस्त झाली शाळेच्या विस्थापनामुळे, तर त्या विस्थापित होणाऱ्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? जर महापालिका आयुक्त आणि त्यांचे अतिरिक्त महापालिका आयुक्त याची जबाबदारी घेणार असतील आणि स्थानिक पातळीवरच्या ज्या त्यांच्या प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांच्या दडपणाखाली इथले शिक्षक आणि सगळे मुख्याध्यापक वावरतायत, आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठी माणसं आहात, हे पाप तुम्ही का करताय? हे कोणाच्या हितासाठी करताय? कोणाचे एजंट म्हणून तुम्ही काम करताय? ही इमारत पाडल्यानंतर तुम्ही जर ती अगदीच नादुरुस्त झाली असेल तर नव्याने इथे मराठी शाळाच झाली पाहिजे। शाळांच्या इमारतींच्या जागी 60 मजल्याचे टॉवर करायचे आणि एका मजल्याच्या बोळामध्ये मराठी शाळा घुसवायची आणि मग तिथे मुलं येत नाहीत म्हणून त्या मुलांना हकलून द्यायचं। हा नालायकपणा आम्ही अजिबात सहन करणार नाही। शाळांची इमारत शाळांच्या साठीच राहिली पाहिजे। निवासी आणि व्यावसायिक गाळे तिथं अजिबात होता कामा नयेत। आणि म्हणून भूषण गगराणी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या मार्फत आमची विनंती आहे की येत्या 2 दिवसांमध्ये या प्रश्नावर त्यांनी आम्हाला लेखी उत्तर द्यावं की या शाळेचं कोणत्याही कारणाने पाडकाम होणार नाही, मुलं पुन्हा मूळ जागेवर येतील। आमदार साहेबांचं जे होर्डिंग आहे तर मला असं वाटतं की आमदार साहेबांनी पण थोडी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।